खडकीतील चिखलवाडी भागात रिअल इस्टेट व्यावसायिकाने पत्नीची निर्घृण हत्या केली। वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन भांडण होत असल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे आरोपीने कबूल केले। खडकी येथील ओरियन कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्य करणाऱ्या दिलीप नांबुरी कंदाथील आणि त्याची पत्नी बिंदू कंदाथील यांच्यात मंगळवारी रात्री 11 वाजता जोरदार भांडण झाले। वाद हाणामारीत बदलला आणि संतापलेल्या दिलीपने बिंदूचे तोंड चादरीने दाबून तिचा बळी घेतला। हत्येनंतर अनेक तास मृतदेहासोबत घरात राहिलेल्या दिलीपने बुधवारी सकाळी 8 वाजता स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन लावला आणि खुनाची कबुली दिली। खडकी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ते बेडरूममधून बिंदूचा मृतदेह ताब्यात घेतला। दिलीपचे हे दुसरं लग्न असून पहिल्या पत्नीशी त्याचा संपर्क बिंदू यांना सहन होत नव्हते। यावरून घरात दररोज भांडणे व्हायची, तर व्यवसायातील तोटा आणि कर्जामुळे तो आर्थिक विवंचनेत सापडला होता। बिंदू नैराश्यावर उपचार घेत होता असंही दिलीप यांनी म्हटलं आहे। पोलिसांनी दिलीपला हत्येच्या आरोपाखाली अटक केली असून उपनिरीक्षक शरद देठे प्रकरणाचा तपास करत आहे। शवविच्छेदन अहवाल आणि सखोल चौकशीतून हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होईल। साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा।